सगळ्यात पहिलं नंबरला एक नावेद मुश्रीफ जे विद्यमान चेअरमन आहेत. ठराव भरपूर आहेत, त्यामुळे त्यांची उमेदवारी 100% फायनल. दुसरे उमेदवार आहेत अरुण डोंगळे. 150 नव्हे तर 300 पेक्षा जास्त ठराव त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे नंबर 2 राष्ट्रवादीच्या वतीनं माजी चेअरमन अरुण डोंगळे यांची उमेदवारी फिक्स आहे. विशेष म्हणजे आपल्याकडं 150 नव्हे तर 300 पेक्षा जास्त ठराव असल्यामुळं आपल्याला 2 उमेदवारी आपल्याला द्यावेत अशी थेट मागणी अरुण डोंगळे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केलेली आहे. नंबर 3 रणजित पाटील, के.पी. पाटलांचे सुपुत्र, यांच्याकडेही भरपूर ठराव आहेत. सध्या विद्यमान संचालक आहेत, त्यामुळे त्यांची उमेदवारी सुद्धा 100% फायनल मानली जाते. नंबर 4 बाळासाहेब खाडे, जे राष्ट्रवादीमध्ये आता प्रवेश केलाय. अनेक वर्षे संचालक आहेत, पी.एन. पाटील गटाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ठराव करवीरमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या वेळी ते निवडून आले विरोधकाकडून. त्यामुळे बाळासाहेब खाडे यांचंही नाव फायनल आहे राष्ट्रवादीच्या वतीनं जवळजवळ. नंबर 5 मध्ये आहेत पी.एन. पाटील यांचे सुपुत्र राजेश पाटील. हे सुद्धा आता यावेळी गोकुळची निवडणूक लढण्याची शक्यता आहे. पी.एन. पाटील गटाला 2 जागा मिळणार, त्यात एक बाळासाहेब खाडे असतील आणि दुसरे राजेश पाटील स्वतः हे उमेदवार म्हणून निश्चितपणे असू शकतील. त्या दृष्टीनं तयारी सुरू झालेली आहे. 6 नंबरला असतील रणजित पाटील मुरगुडकर किंवा युवराज बापू पाटील. रणजित पाटील यांनी आता राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. 43 वर्षे गोकुळचे ते संचालक होते. त्यामुळे पुन्हा एकदा गोकुळ संचालक होण्यासाठी त्यांची धडपड सुरू झालेली आहे, प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात ठराव असल्यामुळे त्यांना उमेदवारी राष्ट्रवादीच्या वतीनं मिळू शकते. युवराज पाटील किंवा रणजित पाटील यांना या उमेदवारीत प्राधान्य मिळू शकते. 7वे उमेदवार आहेत राजेश पाटील, माजी आमदार राजेश पाटील स्वतः किंवा त्यांच्या पत्नी, गेल्या वेळी ज्यांचा पराभव झाला त्या सुष्मिता पाटील. त्यामुळे 7व्या उमेदवारामध्ये माजी आमदार राजेश पाटील सांगतील ते स्वतः किंवा त्यांच्या पत्नी, ह्या 7व्या उमेदवार राष्ट्रवादीच्या वतीनं गोकुळवर असणार हे नक्की आहे.